समर्थ. मी डॉक्टर राखी. गुरुवारी काय करायचं आहे हे सांगण्यासाठी आली आहे. गुरुवार हा गुरूंचा वार आहे, तुझा भवानीचा वार आहे, देवींचा वार आहे आणि श्री स्वामी समर्थांचा वार आहे. सर्वच गुरूंचा, साईनाथाचा वार. सगळेच गुरु या दिवशी पूजले जातात आणि यांची आपण जप करतो. सगळ्या गुरूंचा आज प्रणाम असो, कारण आज आपल्याला सगळ्यात जास्त गरज आहे कर्क राशीला गुरूंच्या आशीर्वादांची. कर्क राशीमध्ये आज मंगळ प्रवेश करत आहे आणि थोड्या काळासाठी का होईना पण कर्क राशीला याचा थोडा त्रास होणार आहे. त्याच्यामुळे कर्क राशीने आपल्याला स्थिर आणि स्तब्ध ठेवणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण मग गुरुवार साजरा करतो, सूर्याला जल देतो आहे, पिंपळाच्या झाडाला जल देतो आहे, त्याच्यामध्ये थोडं गूळ घालून संध्याकाळी तिथे दिवा लावायचा आहे. घरामध्ये तुम्ही मीठ, गंगा जल असं घालून तुम्ही तुमचं घराची स्पर्शी साफ करायची आहे. आंघोळी मीठ घालून करायचं आहे. जमलं तर हळद घालून केलं तर अतिउत्तम. लादी पुसताना त्याच्यात हळद घाला, आंघोळ करताना हळद घाला. उंबरठ्याला हळदीचे स्वस्तिक काढा आणि तिथे पिवळी फुलं लावा. संध्याकाळी उंबरठ्याच्या इथे दिवा लावा. गुरुवार आहे, तुळजा भवानी आणि आपल्या कुलदेवतांना आज आपण हळदी कुंकू वाहून त्यांना गजरे किंवा वेणी वाहा. ते खूप चांगलं असं. नवरात्र चालू आहे तर आज आपण पिवळ्या वस्त्राने देवीची ओटी भरू शकता. तसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्ही आज करू शकता. त्याचप्रमाणे पिवळी मिठाई आहे किंवा पिवळा प्रसाद तुम्ही त्यांच्यासाठी करू शकता. दूध काही नाही मिळालं तर दूध आणि थोडं त्याच्यात केशर घातलं की तेही पिवळंच होतं आणि केशर हे देव महालक्ष्मीला फार प्रिय आहे. तर तुम्ही दूध आणि केशर घातलेलं दूधही आपण प्रसाद म्हणून अर्पण करू शकता. शिवाला जल द्यायचं आहे, जलामध्ये थोडीशी हळद घातली तरी चालेल. आणि अशा प्रकारे पिवळ्या फुलांचा वापर आपण जास्तीत जास्त आज गुरुवारच्या दिवशी करायचा आहे, कारण त्याची जी पॉझिटिव्हिटी आहे ती खूप चांगली आहे. आपल्या दाराला अशोकाचं पानाचे किंवा आंब्याच्या पानाचं तोरण लावा. दोन्ही बाजूला पिवळी फुलं लावा. गोंड्याची असेल तर खूपच उत्तम. आज गुरुवार आहे आणि आपल्या नवीन वर्षाचा संमत 2025मध्ये आपण नवीन वर्ष करतो आहे. मंगळाच्या वर्षामध्ये आहोत आणि त्याच्यासाठी आपण आजच्या दिवशी प्रसादामध्ये पिवळी मिठाई वाटताच, परंतु गूळ आणि चणे याचं महत्त्व फार आहे. वर्षभर हे महत्त्व आहे. तर तुम्ही गूळ आणि चणे वाटा, त्याचा खूप फायदा होईल आणि खूप चांगलं बृहस्पती आपल्याला चांगलं फळ देईल. मीन राशीमध्ये सगळेच ग्रह एकत्र असल्यामुळे मीन राशीच्या लोकांनीसुद्धा हळदीने आंघोळ करा, कारण बृहस्पती, सूर्य, शनी सगळेच ग्रह त्यांच्याकडे 5-5 ग्रह त्यांच्याबरोबर आहेत. त्याच्या मीन राशीमध्ये स्थितीत आहे. थोड्या काळासाठी मंगळ आता कर्कामध्ये जाते, पण तेवढा रिलॅक्स तुम्हाला मीन राशीला मिळेल. तरीसुद्धा इतर ग्रहांशी खंबीरता राहण्यासाठी, स्थिरता राहण्यासाठी तुम्ही पिवळे वस्तुदान करा, पिवळे वस्त्र घाला आणि गुरूंचा जप करा, कारण गुरु असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे गुरूंचा जप आहे, महालक्ष्मी स्तोत्र आहे, विष्णू स्तोत्र आहे आणि तुम्ही त्याच्या नक्कीच ऐका किंवा बोला. हनुमान चालिसा आहे, बजरंग बाण हे तर आपल्याला रोजच करायचं आहे, कारण हनुमान चालिसानेच आपल्याला खूप शक्ती येणार आहे आणि शनीशी लढण्यासाठी सुद्धा आपल्याला हनुमंताचीच गरज लागते. त्याच्यामुळे हनुमंत हा बलवंत देव आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला हनुमंताची सेवा करायची. श्रीरामाचा जप 108 वेळा करू शकता. अशा प्रकारे तुम्ही आजचा गुरुवार साजरा करा. श्री स्वामी समर्थ.